शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि ते शुभाशीर्वाद घेतले. ओके, बाबा आणि अद्वैत हे पुढे गेले शनी महाराजांना तेल व्हायला. आपले पर माणशी 500 रुपये. तर आम्ही डिसाईड केलं की बाबा आणि अद्वैतला जाऊ दे. तर त्याने अद्वैतला अलाउड केले आहेत आणि बाबा 500 रुपयाचा पास घेऊन तेल व्हायला गेलेले आहेत. आपण ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणार आहोत. पण मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे शनी महाराजांचा दर्शन करण्याचा प्रयत्न केला. तुम्हीचं दर्शन घ्या आणि आपली मनोकामना त्या देवासमोर सांभाळण्याचे शुभाशीर्वाद घ्या. बरोबर आनंदी? बोला, शनीश्वर देवता महाराज की जय. शनी देवता महाराज की जय. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर. मित्रांनो, आज आहे आपला ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये दिवस दुसरा. बरोबर अंदी? आज दिवस दुसरा आहे. सकाळचे 10:30-11 वाजलेले आहेत. भक्त निवास सेम भक्त निवास हा कंटिन्यू केला. त्याचं कारण की अजूनही आपण अशा देवाच्या ठिकाणी जाणार आहोत. मी माझ्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या वयात त्या ठिकाणी जाऊ नाही शकलो, पण आज तो योग जुळून आलेला आहे. म्हणून आम्ही एक दिवस खास वाढून घेतला आहे आणि आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये ते एक ठिकाण असं आहे देवाचं, ते आपण ह्या व्हिडिओच्या पुढे मी बघालच आणि त्याबद्दल मी माहितीसुद्धा देणार आहे. तिथे जाण्याचा मार्ग काय, त्याचं तिकीट काय, तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने का प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने कसे काय जाऊ शकता. तर खूप उपयुक्त और इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ बनणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आनंदी बंद आहे. ओके, तर मित्रांनो, ओम साईराम. अजून आपण शिर्डीमधलं पुढचं एक आपण ठिकाण कंटिन्यू करणार. मित्रांनो, तिथपर्यंत तुम्ही बाबांचं दर्शन घ्या. आपल्या व्हिडिओच्या पुढच्या क्लिपल्या फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता. आज दिवस दुसरा, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे साईबाबांचं दर्शन घ्या. मित्रांनो, ओम साईराम, श्रद्धा सबुरी. बरोबर अंदी? ओम साईराम, ओम साईराम, श्रद्धा सबुरी. मस्तपैकी लाल वस्त्र साईबाबांना परिधान करण्यात आलेलं आहे. खाली समाधीचं भक्तगण दर्शन घेत आहेत आणि आपल्या फ्रेममध्ये क्लिअर असं साईनगरी साईबाबांचं दर्शन. ओम साईराम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. श्री सद्गुरू साईनाथ महाराज की जय. दुपारचे 3:45 वाजले. सकाळीपासून जरा दुपारून थोडा आरामच केला रूमवरती आणि आता आम्ही 4 वाजता निघतो आहे शनी शिंगणापूरला. तर आपण शिर्डीवरून निघतोय आणि चाललोय शनी शिंगणापूरला. भगवान शनी देवताचं दर्शनाला. मी आत्तापर्यंत शनी शिंगणापूरला कधी गेलो नाही. माझ्यासाठी ही पहिलीच वेळ आहे. आनंदी, तू शनी शिंगणापूरला याच्या आधी कधी गेली आहेस? जाऊन आले. अच्छा, आनंदी जाऊन आलाय. म्हणजे आनंदी सेकंड टाइम चाललंय. मी आणि अद्वैत फर्स्ट टाइम चाललंय शनी शिंगणापूरला. तर इथून 70 किलोमीटर दाखवतोय, 1.5 तास प्रायव्हेट व्हेकलने आपण चाललोय. तुम्हाला जर इथे ट्रॅक्स, शेअर ऑटो किंवा शेअरिंग किंवा प्रायव्हेट व्हेकल करून जाता येतं. पर माणशी 200 ते 250 रुपये जाऊन येऊन शनी शिंगणापूर शिर्डीवरून होऊ शकतं. लक्षात ठेवा मित्रांनो, 250 रुपये. छोट्या जीप्स असतात, मोठ्या जीप्स असतात, ट्रॅक्स 250 रुपये पर माणशी. आणि तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल करून जायचं असेल तर ते 2 ते 250 रुपये घेतात. मीडियम साईज व्हेकल ते मोठी साईज व्हेकल. आणि इथे शिर्डी मंदिराजवळच ST डेपो सुद्धा आहे. तिथूनही तुम्ही जाऊ शकता. तिथे काही एक तासाभर एक तासाने गाड्या शिर्डी शनी शिंगणापूर आणि शनी शिंगणापूर शिर्डी अशा मिळतात. ओके, तर तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे शिर्डीवरून व्हेकल करा आणि शनी देवताचे, शनी महाराजांचे दर्शन घ्या. शकता आम्ही चाललो शनी शिंगणापूरला. एक 20-25 मिनिटाचं अंतर बाकी आहे आणि मध्ये थांबलोय उसाचा रस पिण्यासाठी. उसाचा रस हा मॅन्युअली यंत्राने काढला जातोय. बघा बैल बघा कसा गोल गोल फिरून, हे मॅन्युअल यंत्र आहे आणि मस्तपैकी फ्रेश उसाचा रस काढला जातो. मागे तिथे शेती आहे. हां, चला फ्रेश उसाचा रस प्यायला आहे मंडळी. दादा एकदम फ्रेशमध्ये उसाचा रस काढतायत. बघा बैल फिरतोय सरख्याला आणि ह्याला उसाचं मॅन्युअली मशीन आणि आपला फ्रेश असा ऊस मिळणार आहे. मागे तिथे त्यांचं उसाचं शेत आहे, तिथूनच फ्रेश असं ज्यूस आणलेला आहे. उसाचा रस पितोय. कसं आहे आनंद इथे उसाच्या रसची? हे दादांनी सांगितल्याप्रमाणे इकडे त्यांचं फ्रेश शेती आहे, उसाचे मळे आणि इकडे आणि आपण उसाचा रस प्यायला होता. बरोबर? कसा टेस्ट बरी आहे? गोड आहे? कसा आहे? तिखट आहे? कसं आहे?
हा हा, कसा होता उसाचा रस? हा लिमिट मध्ये. हो ना. अद्वैतला खेळण्यासाठी बघा काय मिळालंय, झोपाळा मिळालाय. अद्वैत हाय. अरे बापरे, जोरात जोरात जोरात. अद्वैत फुल एन्जॉय करतोय. अरे ग्रेट, अजून जोरात 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 जोरात. व्हेरी नाईस. दिवस आदित्यला जॉईंट झाल्या उसाचा रस पिता पिता झोपाळा वरती. आनंदी एन्जॉईंग ना? धमाल धमाल, मस्ती मजा, फुल एन्जॉय. या पुढे आपण दर्शनाला लवकरात लवकर जाऊया. मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हिडिओच्या फ्रेम मध्ये बघू शकता श्री शनीश्वर देवस्थान शनी शिंगणापूर. आपण आल्या ऑलमोस्ट संध्याकाळचे 6 वाजले आहेत. या बघूया शनी महाराजांचं दर्शन घेऊया. शिर्डीवर आपण निघालो होतो. जवळजवळ आपल्याला 75 किलोमीटर, 2 तास लागले. रस्ता बऱ्यापैकी ठीक आहे, मध्ये मध्ये खराब सुद्धा आहे, पण इट्स ओके. 2 तासाचा अंदाज घेऊन तुम्ही या, प्रायव्हेट व्हेकल असेल तर. या पुढे शनी महाराजांचं दर्शन घेऊ. स्वागत आहे. ट्रॅव्हल करत करत आपण संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आपण आलो शनी महाराज मंदिर, शनीश्वर मंदिर ठिकाण शनी शिंगणापूर. शनीश्वर मंदिर महाराज शनी यांचं शनी शिंगणापूरचं देवस्थान. मुख्यतः तुम्ही बघू शकता वे टू टेम्पल. पार्किंग मिळेल बघा, बरीचशी अशी भली मोठी पार्किंग आहे. तुमच्या गाडी ते पार्क करू शकता आणि मंदिराला पुढे जाऊ शकता. या मंदिरामध्ये जाऊन या मित्रांनो. बघा, भगवान शनी महाराजांचा मंत्र इथे मेन प्रवेशद्वाराला डिस्प्ले केला आहे. ओम नीलांजन समावासन रविपुत्रम यमागजम छाया मातंडन समभूतम तमम नमामि शनीश्वरम. शनी महाराजांचं दर्शन घेऊया. आता आपण मुख्य द्वाराकडे आहोत आणि तुम्ही बघितल्याप्रमाणे तुम्ही समोर डिस्प्लेमध्ये स्क्रीनमध्ये बघू शकता आनंदी अद्वैत आणि आनंदीचे बाबा. आपण आलो शनीश्वर मंदिर शनी शिंगणापूर, बरोबर. बघा असं काय शनीश्वर मंदिर शनी शिंगणापूर एंट्री गेट आहे. मंदिराकडे जाण्याचा मार्ग वे टू शनीश्वर मंदिर. जय जय शनिदेव, जय जय शनिदेव अशी मालिका सोनी मराठी सोमवारी 9:30 वाजता चालू झाली आहे. बघा ना, सुंदर असं मंदिर बांधण्यात आलेलं आहे, मस्तपैकी मंदिर. आता आपण चाललोय मंदिर. जाताना तेल विक्री कक्ष बघू शकता. इथून तुम्ही तेल घेऊ शकता आणि शनी महाराजांना अर्पण करू शकता. आलो या फ्रेम मध्ये असं बघा. काही वर्षापूर्वी तू या मंदिराला आली होतीस तेव्हा असं मंदिर नव्हतं बांधलं, बरोबर. मग काय तुला काय डिफरन्स दिसतो आता या मंदिरामध्ये? छान बांधकाम केलं मस्तपैकी. ओके. मी आली तेव्हा पूर्ण ओपन मंदिर होतं, म्हणजे तुम्ही लांबून सुद्धा शनिदेवांची आपल्याला मूर्ती. तरी साधारण तू किती वर्षापूर्वी आली असतील आनंदी? 15 वर्षापूर्वीचं शनी मंदिर एकदम साधं होतं, काही त्याच्यामध्ये बांधणी नव्हती. आणि आता तुम्ही स्ट्रक्चर बघू शका, उत्तुंग असं मंदिराचं स्ट्रक्चर आहे. आणि आपण मंदिराकडे पुढे मेन गाभाऱ्याच्या दिशेने चाललो आहोत. या पुढे बघूया काय बघायला मिळत आहे ते. असा काय आजूबाजूचा परिसर. आपले महाराज तुकाराम महाराजांच्या पाया पडत आहेत आणि आजूबाजूचा असा शनी देवताचा श्री शनेश्वर देवस्थान. बघा वरती लिहिलेलं आहे श्री शनेश्वर देवस्थान हे मुख्यद्वार. आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय आपल्याला बघायला मिळतं ते. बघू शकता शनी महाराजांचं मंदिर. तिथे बहुतेक आता आरती चालू आहे आणि शनी महाराजांना वस्त्र असं परिधान केलं जात आहे. बघा ब्ल्यू कलरचं वस्त्र आहे. हे ब्ल्यू कलरचं वस्त्र शनी महाराजांना परिधान केलेलं असतं. हे आपण टीव्हीच्या स्क्रीनमध्ये बघतोय मंदिर. बोला शनीश्वर महाराज की जय, शनी देवताय नमः की जय, जय श्री शनी देवताय नमः. मंदिराकडे प्रस्थान करतोय मित्रांनो. लाईन बिलकुल नाही आहे, थोडी गर्दी दिसते, पण बघूया कसं काय दर्शन होत आहे ते. यूट्यूब चॅनलवरती दर्शन घडवायचा प्रयत्न केला, बरोबर आनंदी. आज आपण शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि ते शुभाशीर्वाद घेतले. ओके. बाबा आणि अद्वैत हे पुढे गेले शनी महाराजांना तेल व्हायला. आपले पर माणशी 500 रुपये आहेत. तर आम्ही डिसाईड केलं की बाबा आणि अद्वैतला जाऊ दे. तर त्याने अद्वैतला अलाउड केले आहेत आणि बाबा 500 रुपयाचा पास घेऊन तेल व्हायला गेलेले आहेत. आपण ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणार आहोत. पण मित्रांनो, तुम्हाला आपल्या चॅनलतर्फे
शनी महाराजांचा दर्शन करण्याचा प्रयत्न केला. तुम्हीचं दर्शन घ्या आणि आपली मनोकामना त्या देवासमोर सांभाळण्याचे शुभाशीर्वाद घ्या. बरोबर आनंदी? बोला शनीश्वर देवता महाराज की जय. शनी देवता महाराज की जय. आपल्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनल हे ग्रोथ करण्यासाठी, आपल्या पॉझिटिव्ह ग्रोथसाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. बरोबर आनंदी? बोला शनी महाराज की जय. ओम शनीश्वर देवताय नमः की जय. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती शनी महाराज दर्शन घडवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. दर्शन घ्या मित्रांनो. इथे कुठेतरी लाईनीमध्ये अद्वैत आणि बाबा. हा 2 मिनिटं. हा सो चांगलं. बोला ओम शनीश्वर देवताय नमः महाराज की जय. ओम शनीश्वर देवताय नमः की जय. शनी देवताला तेल वाहत आहे, तुम्ही बघू शकता. ओम शनीश्वर देवताय नमः. ओम शनीश्वरानं शनी देवताय नमः की जय. क्लिअर असं तुम्हाला दर्शन हनुमंत देवता आणि शनी देवता. जय श्री हनुमान, जय श्री राम, जय सीता, जय श्री लक्ष्मण देवता. जय श्री हनुमान, जय श्री शनी देवताय नमः. ओम तम शनैश्चराय नमः. ओम तम शनैश्चराय नमः. संध्याकाळची आरती चालू आहे मित्रांनो, बघा. बाहेर आल्यानंतर इथे आपण बघू शकता मोठा असा स्तंभ आहे आणि ते छोटी छोटी मंदिरं आहेत. आपल्या असं दिसण्यात आलं की छोटी छोटी मंदिरं ही नवग्रहांची आहेत. तर आपण एक एक ग्रहांचं मंदिरांना नमन करूया. या ओके. बुधग्रह मर्क्युरी. राहू देवताचं सुंदर असं म्हणजे नवग्रहापैकी अजून एक ग्रह राहू. हे खूप इम्पॉर्टंट ग्रह आहेत. बरोबर ना? ते नवग्रह आपल्या आयुष्यावरती यांचा खूप मोठा प्रभाव असतो. मित्रांनो दर्शन घ्या. शुक्र विनस शुक्र देवताचं मंदिर दर्शन घ्या मित्रांनो. मंगळ देवता बरोबर आनंदी? मंगळ मार्स मंगळ देवता. हे चंद्र देवता. बघा चंद्र देवताचं हे मंदिर आहे आणि इथे बघा या डायरेक्शनला बरोबर चंद्र. ही बघा इथे चंद्र आपल्या काय आकाशामध्ये आहे आणि हे चंद्रदेवाचं मंदिर, भगवान चंद्रदेवाचं. हे केतू भगवानचं बरोबर. केतू ग्रह आहे नवग्रहापैकी ग्रह आपण बघतो. केतू यांचं हे मंदिर. ज्युपिटर म्हणजे गुरुग्रहाचं मंदिर बघू शकता मित्रांनो. ग्रह गुरु ज्युपिटर. नवग्रहापैकी 9 ग्रहांचं नवग्रह आहेत त्यापैकी पूर्ण 9 ग्रहांचं मी तुम्हाला दर्शन घडवायचा आपल्या यूट्यूब चॅनलमार्फत प्रयत्न केला. मित्रांनो तुम्हाला आवडले असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा. आजूबाजूचा परिसर असा काय आहे मित्रांनो. छान अशी रोषणाई केलेली आहे. मस्त असं वातावरण आहे. थंडी नाही आहे बिलकुल इथे शनी शिंगणापूरला. नाशिक शिर्डीलाच आहे बऱ्या अजून काय थंडी काय एवढी पडलेली नाही आहे. मित्रांनो शनी महाराजांचं दर्शन घेतलं. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. इथे काय तळं आहे लहान असं. बरेच जण भाविक इथे फोटोशूट करतायत आणि इथे बघा छान असा नजारा आहे. मंदिर असं मस्त सजवलं आहे रोषणाई. तिथे जाण्याचा रस्ता असा आहे. लांबवर मूर्त्या आहेत. दर्शन घेतलं. अजून इथे बरीचशी मंदिर आहेत. त्यापैकी हे बघू शकता. बघा हे मंदिर नाव आहे. तुम्ही नावचा डिस्प्ले केलेलं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता.
या आपण फटाफट बघूया कुठची मंदिर आहेत तिकडे. भगवान धन्वंतरी, निरोगी आयुष्यासाठी धन्वंतरी. आपण वासुबारसांचा दिवाळीमध्ये दुसरा सण असतो धन्वंतरी, या भगवंताची आपण पूजा करतो. पुढच्या फ्रेममध्ये आपल्याला दिसू शकतं गजतक हे देवता. गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. श्री गणेश, दगडाची मूर्ती आहे, सुंदर अशी रेखीव काम केलं आहे. श्री गणेश. पुढे आपण फ्रेममध्ये बघू शकतो नागमंडळ, नागदेवताची मूर्ती. नंदीकेशा, बघा दगडातील कोरीव काम, नंदीकेशा मूर्ती. पुढे आहे आपला कल्की अवतार, भगवंत कल्की अवतार. त्यानंतर तुम्ही बघू शकता अग्निदुर्गा, छान अशी मूर्ती देवाची अग्निदुर्गा. बघा पुढपर्यंत अशी मंदिर आहेत. आपण एक फटाफट बघूया. मत्स्य अवतार, मत्स्य अवतार. कुर्मा अवतार, कुर्मा अवतार बघू शकता. पुढे आहे वराह अवतार, देवाचा वराह अवतार. नृसिंह अवतार, भगवंताचा नृसिंह अवतार. पुढे आहे वामन अवतार, वामन अवतार. बुद्ध अवतार, गौतम बुद्ध. प्रभु राम, श्रीराम अवतार, जय सिया राम की. आणि पुढे आहे कृष्ण अवतार, विष्णूचे अवतार हे दाखवले गेलेले आहेत. कृष्ण अवतार, जय श्री कृष्ण. आणि पुढे बघू शकता परशुराम अवतार, भगवान परशुराम, सुंदर असं दगडी काम मूर्ती. आणि लास्ट आहे सुदर्शन मूर्ती, सुदर्शन मूर्ती मित्र तुम्ही बघू शकता. काय आपला ब्लॉग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. तुम्हाला आवडलं असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि आपलं चॅनल ग्रो होण्यासाठी मदत करा. बघा आता आपण जी मंदिरं बघितली, लहान दगडाच्या मूर्ती, तर हा असा परिसर, सुंदर असा परिसर आहे. खरंच मन प्रसन्न झालं. शनी महाराजांचं दर्शन घेतलं, अद्वैतने शनी महाराजांना तेलचं वाहिलं, आणि असा काय परिसर आहे आजूबाजूचा. ओके, मस्त भक्तिमय वातावरण. तुम्हाला जर चान्स मिळाला तर नक्की तुम्ही या. इथे सुंदर असं देऊळ असं बांधण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, असा काय होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय बघितलं आनंदी? शनी देवांची. शनी शिंगणापूरला आपण आलो. शनी देवताचं महाराजांचं आपण दर्शन घेतलं. शनी महाराजांचं दर्शन आपण घेतलं, तसेच अद्वैत आणि बाबा हे शनी महाराजांना तेल सावून आले. ओके, इकडे दर्शन आपण सगळ्यांनी घेतलं ते जनरल लाईनमध्ये. जर तुम्हाला शनी महाराजांना तेल पाहायचं असेल तर 500 रुपयाचा पास काढा लागतो. लक्षात ठेवा मित्रांनो, पर माणशी 500 रुपये. तुमच्याबरोबर काही लहान मुलगा असेल 10 वर्षापर्यंत किंवा 10 वर्षाच्या आतले, तर त्यांना ते एका माणसापर्यंत फ्री पाठवतात. पण पर प्रत्येकी 500 रुपये हे तुम्हाला शनी महाराजांना तेल व्हायचं असेल स्वतःहून, तर ते तुम्हाला 500 रुपयाचा पास काढावा लागतो. ओके, आपण आज शनी शिंगणापूरला आलो. शनी महाराजांचं दर्शन घेतलं. आपल्याला विशेष म्हणजे आरतीचा मिळाली. तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये आधी बघितली, आरतीचा मिळेल तुम्हाला, बरोबर? आरती मिळाली. आणि आम्ही बाहेर आल्यानंतर एक खोबऱ्याचा प्रसाद घेतला, 20 रुपये पर पॅकेट. आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवला. बरीचशी अशी मंदिर ब्लॉगची सांगतात. आपण शनी महाराजांच्या मंत्राने करू. तुला ओम नीलंजम समाभासम रविपुत्र हेमागतम छायामातम तमन नमावे शनेश्वरम. ओम शनी देवता महाराज की जय.